सगळ्या सोयऱ्याचं आरक्षण सरकार देईल आणि काढून घेईल, मनोज जरांगे पाटलांना महायुती सरकारवरच संशय। सरकारचं शिष्टमंडळ उद्या ओबीसी उपोषण करताना भेटणार, मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरून वडेट्टीवारांना माहिती, तब्येतीची काळजी घ्या, शिंदेंचं उपोषण करताना आवाहन। विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, संख्याबळानुसार भाजपचे 5 तर शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार विधान परिषदेवर। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या महाविकास आघाडीची बैठक, महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना उमेदवारी देणार, काँग्रेसकडून 1 उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता। महायुतीमध्ये अजित पवारांवर शिवसेनेची अडचण, रामदास कदमांच्या वक्तव्याने महायुतीत मोठा वाद, अजितदादा नसते तर कमंडोलू घेऊन हिमालयात जावं लागलं असतं, राष्ट्रवादीचा शिवसेनेला टोला। वरळीमध्ये अमित ठाकरे उभे राहतील तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मनसे नेते अमित ठाकरे यांना इशारा। इंजिनियर, एमबीए, बीटेक तरुणांना खाकी वर्दीचं आकर्षण, पोलीस भरतीच्या निमित्तानं बेरोजगारीचं भीषण वास्तव उघड। हज यात्रेतील मृतांच्या संख्येमध्ये वाढ, हज यात्रेत उष्माघातानं आतापर्यंत 1000 भाविकांचा मृत्यू, अनेक भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती। T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान रात्री 8 वाजता रंगणार थरार, हा सामना बार्बाडोस मैदानावर रंगणार। पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची सोय सरकारनं करावी, नाना पटोले यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फोनद्वारे मागणी। लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ उद्या सांगोला बंदची हाक, आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी समाज रस्त्यावर। छगन भुजबळ उद्या उपोषणकर्त्यांची घेणार भेट, पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ मंगेश ससान यांचं गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण। शुक्रवारी छगन भुजबळ वडीगोद्रीला जाणार, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार। बच्चू कडू यांच्याकडून महावितरणाच्या अधिकाऱ्याची शाळा, शेतातील नादुरुस्त डीपीबाबत बच्चू कडू आक्रमक। पोलीस भरतीच्या विरोधातील आंदोलनाला धंगेकरांचा पाठिंबा, धंगेकरांनी घेतली आंदोलक उमेदवारांची भेट, रस्त्यावर उतरून आंदोलनाचा धंगेकरांचा इशारा। लोकशाहीच्या बातमीनंतर सातारातील जरंडेश्वर कारखाना प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग, प्रदूषित तिळगंगा नदीचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले। उल्हासनगरमध्ये भर पावसात महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न, पालिका प्रशासनाचा अजब कारभार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित नवऱ्यांची पिंपळ पौर्णिमा, पत्नी पीडित संघटनेच्या सदस्यांकडून पिंपळाला उलट्या फेऱ्या। नंदुरबारच्या दडगावमध्ये मुसळधार पाऊस, नगरपंचायतीने नालेसफाई न केल्यानं नाल्यांचं पाणी रस्त्यावर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीची कामं सुरू, बळीराजा सुखावला। भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील कठडा कोसळला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही, रस्त्यावर कोणतंही वाहन नसल्यानं अनर्थ टळला। यवतमाळमध्ये कृषी केंद्रातून जादा दरात बियाणांची विक्री, आर्थिक लूट होत असताना कृषी विभाग मात्र झोपेतच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।